भंडाऱ्यातील पवनी, लाखांदूर, लाखनी तालुक्यातील अनेक भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अनेकांच्या घरावरील छत उडाले तर खरं तर ठेवलेले अन्नधान्य देखील भिजलेले आहे। अशा झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी। काल भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। यामध्ये भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, पवनी आणि लाखनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे। त्यांच्या कापणीला आलेला धान हा ओला चिंब झालेला आहे या पावसामुळे आणि शेतकऱ्यांची कुठेतरी वणवण पाहायला मिळत आहे या पावसामुळे। तर आपण सध्या आहोत केसलवाडा पवार या गावामध्ये। आपण बघू शकतो की कशा प्रकारे या वादळी वाऱ्याने लोकांच्या घरांचे छत उडालेले आहेत। तर मोठ्या प्रमाणात झालेल्या ह्या नुकसानीची अजूनपर्यंत शासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही। तर या केसलवाडा पवार गावामधील जवळपास 8 ते 10 घरांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तर त्या घरातील लोकांनी कुठेतरी रात्रीला बाहेर आसरा घेतला आणि आपली रात्र काढली। मात्र भंडारा प्रशासनाकडून अजूनपर्यंत या घरांचे पंचनामे किंवा देखभालीकरिता कोणी आलेला नाही असे आरोप हे गावकरी करत आहेत। तर लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी या गावकऱ्यांची मागणी आहे। सरवर शेख, लोकशाही मराठी, भंडारा। आमच्या घराचा पूर्ण छत उडलेला आहे आणि छत उडल्यामुळे आतमध्ये असलेला अन्नधान्य सगळं ओला झाला आणि बरीचशी नुकसान झालेली आहे। आणि अद्यापही कोणी प्रशासनाकडून पंचनामा करण्याकरता किंवा नुकसान भरपाईची काही चौकशी करण्याकरता अद्याप कोणी पोहोचलेले नाही। काल माझ्या गावी खूप मोठं वादळ आलं। एवढं मोठं वादळ आलं की माझ्या गावच्या अनेक म्हणजे 5 ते 7 घरांचे टिनाचे शेड उडले, तसेच त्यांचे फाटेसहित सगळंच उडलं आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे। काही लोकांचं खूप धान्य साठवून ठेवले होते ते धान्य ओले झालेले आहे। काही लोकांचं घरगुती नुकसान झालेलं आहे। सरकारनं याची थोडी दखल घ्यावी आणि आम्हाला काहीतरी माझ्या गावच्या लोकांना नुकसान भरपाई द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।